मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. हा माझा 2 दिवस लेट व्हिडिओ टाकलेला आहे. हा दसऱ्या दिवशीचा माझा व्हिडिओ आहे आणि आज मी पहाटे उठून पूजा करायला घेतली, कारण 9 दिवस आपले देव बसलेले असतात. त्यानंतर आजची ही पूजा असते. हा माझं छोटंसं लाकडी देऊळ आहे. मग त्याला मी व्यवस्थित पुसून घेतलं. त्यानंतर हा टेबल आहे जो मी ह्याच्यावरती देऊळ, माझं छोटंसं देऊळ ठेवतो, ते सुद्धा मी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतलं. आणि त्यानंतरला मी त्याच्यावरती ही अशी छोटीशी रांगोळी काढली, कारण रांगोळी काढूनच आपण त्यावर ते देऊळ छोटंसं ठेवून घ्यावं असं म्हणतात. म्हणून मी छोटीशी रांगोळी काढून त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवल्या आणि त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू वगैरे वाहिलं. आणि त्यानंतरला मग स्वामींचा फोटोसुद्धा मी गुलाबजलनं व्यवस्थित पुसून घेतला आणि तो पण माझ्या ह्या देऊळमध्ये व्यवस्थित ठेवून घेतलं. त्यानंतर माझ्याकडं एक छोटीशी गणेश मूर्तीसुद्धा आहे, ते सुद्धा मी स्वामींच्या बाजूनं अशा प्रकारे ठेवून घेतलं आणि मग दिवा लावून घेतला आणि तोही स्वामींच्या बाजूनं ठेवून घेतला. त्यानंतरला मग धूप वगैरे दाखवलं स्वामींना आणि त्यानंतर मग उदबत्तीसुद्धा लावलं आणि बाहेर अंगणातसुद्धा उदबत्ती ठेवलं. त्यानंतर मी उंबरड्याची पूजा करून घेतली आणि उंबरठ्याची पूजा झाल्यानंतर अशा प्रकारे माझी इथं पूजा झालेली आहे. त्यानंतरला मी गावी गेली आणि संध्याकाळच्या वेळेला सोनं घेऊन आलेली. आई आरती वगैरे करून सोनं आत घेतली. त्यानंतरला आम्ही ते सोनं, जिथे आम्ही खंडे वगैरे पुजवलेलो होतो तिथं आम्ही ते सगळं सोनं ठेवून घेतलं. त्यानंतर हे आमचं तिकडचं देऊळ आहे, तिथे आम्ही सगळ्या देवांकडे असं सोनं ठेवून घेतलं. आई, बाबा, मी, बाबू सगळे असे सोनं स्वामींसमोर ठेवून घेतलं. त्यानंतर आम्ही लगेचच बेळगावला आलो आणि दुपारच्या वेळेला मी 15 दिवसातून जे हेअर केअर करते ते रुटीन केलं. बाबू इथं फोन बघत बसलेला. त्यानंतरला मी पूर्ण ते मिश्रण डोक्याला लावून घेतलेलं, 15 मिनिट नंतर धुवून घेतलं. त्यानंतर शेजारी एक मुलगा आलेला, त्याच्यासोबत आदू खेळत होता. त्यानंतर तो थोडंसं खाली गेला, तिथे एक काका होते, त्याला गाडीवर वगैरे बसवले. ओके गाईज, आजच्यासाठी एवढंच. बाय.